19 मार्च 2026 गुरुवारला गुढीपाडवा आहे. या दिवशी आपल्याला मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत असते. या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केले तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होतो, की ज्यामुळे जीवनातील दुःख, समस्या, अडचणी ह्या ज्या काही आहेत त्या निघून जाण्यासाठी आपल्याला मदत होत असते. गुढीपाडवा हा सण नवचैतन्याचा, सुख समृद्धीचा आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानला जाणारा सण आहे. गुढीपाडवा हा सण 3.5 शुभमुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त हा सण मानला जातो. आणि बघा, या दिवशी आपल्याला जमेल तेवढ्या काही चांगल्या गोष्टी करायच्या आहेत. आता आपल्या घरातल्या अशा काही वस्तू बाहेर काढायच्या आहेत, की जेणेकरून वस्तू बाहेर काढल्यामुळे येणारे जे वर्ष आहे ते तुम्हाला आनंदाचं, सुख समृद्धीचं जाणार आहे. कारण घरातल्या अशा की ज्यामध्ये नकारात्मकता साठवून ठेवण्याची क्षमता असते. बघा, ती खूप काही जास्त प्रमाणात असली तर आपल्याला त्रास होतो. त्यामुळे काय होतं की आपल्या घरावर संकट येतात. आपण खूप सेवा करतो, सगळं अगदी आपलं वागणं छान चांगलं चाललेलं असतं, पण आपल्याला कळत नाही की आपल्यावर सारखी संकटं का येतात, सुखाचे दिवस का बघायला मिळत नाहीत. कारण या काही गोष्टी आहेत ना, त्या आपल्याला पहिल्या बाहेर काढायच्या आहेत, जेणेकरून मग घरामध्ये आपल्याला सुखाचे, आनंदाचे दिवस येतील. आता बघा, आपल्याला माहिती आहे की प्रत्येक छोटा मोठा सण, मग ती अमावास्या असू द्या, पौर्णिमा, संकष्टी चतुर्थी, त्यावेळेस आपल्याला घरसुद्धा स्वच्छ ठेवणं तितकंच गरजेचं आहे. कारण जिथे स्वच्छता असते तिथेच देवदेवतांचा वास असतो. माता लक्ष्मी तिथेच वास करते. नाहीतर मग तुमचा देवारा बघा अगदी खूप घाण झालेला आहे, धूळ साचलेली आहे, सगळीकडे घरामध्ये धूळ आहे, तुम्ही 2-2 तास पारायण करताय, सेवा करताय, त्याला काही अर्थ नाही आहे. आपलं घर किती स्वच्छ आहे, घरामध्ये टापटीपणा किती आहे, हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. कारण स्वच्छतेच्याच ठिकाणी बघा माता लक्ष्मी वास करत असते. अस्वच्छतेच्या ठिकाणी अलक्ष्मीचा वास राहत नाही, हे तर आपल्याला सगळ्याला माहिती आहे. तर त्याआधी गुढीपाडवा येण्याआधी काही वस्तू आहेत त्या तुम्हाला मी बाहेर काढण्या ज्या काही काढायच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, सगळ्यात आधी पहिलं म्हणजे जाळं जळमटं, जे आपल्या घरात सगळीकडे कुठे जाळं जळमट असेल तर ते स्वच्छ करून घ्यायचं आहे. धूळ साचलेली असेल तर ती साफ करून घ्यायची. तुटकं फुटकं जे भंगार साचलं असेल तर बघा, काय महिलांना सवय असते की आपण परत यूज करू, परत कामाला येईल असं म्हणून आपण खूप काही भंगार साचवून ठेवतो आणि त्यामध्येच निगेटिव्ह एनर्जी खूप प्रमाणामध्ये साचून राहते. त्याच्यामुळे असं नाही करायचं. जर तुम्हाला लागत नसेल वगैरे तर ते तुम्ही बाहेर टाकू शकता घराच्या. नाहीतर काय होतं, तेवढं आपण साठवून ठेवलं की परत आपल्याला सुद्धा साफ करायचा सुद्धा कंटाळा येतो. म्हणूनच भंगार, तुटकं फुटकं सामान जे आहे ते पहिलं आपल्याला बाहेर काढून त्यानंतर बघा, तुमच्या किचनमध्ये लिमिटेड भांडी ठेवणं. तुम्ही थोडी ठेवा पण चांगली ठेवा, जेणेकरून चिरकं, तुटकं फुटकं भांडं नसावं. हां, एखादं ठीक आहे, पण बरीच भांडी तुमची असेल तशी तर तुम्ही बदलू शकता. तर तीसुद्धा तुम्हाला तशी बाहेर काढायची आहेत. मी म्हणत नाही तुम्ही सगळं फेकून द्या, पण एखाद दुसरं ठीक आहे. मुळात तशी भांडी खरं तर वापरायलाच नाही पाहिजेत, पण हा पण त्याच्यात एक भाग येतो. जास्त असतील तर तुम्ही बदलू शकता. कारण तुटकं फुटकं जर वापरलं तर घरामध्ये दारिद्र्य येतं, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आपल्या घराच्या खिडक्या, फॅन वगैरे सगळं जे आहे ते आपल्याला साफ करून घ्यायचं आहे. तुमचे जुने कपडे वगैरे असतील तर ती स्वच्छ करून धुवूनच तुम्ही दान करू शकता. तर बघा, आपल्याला या काही गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत. बघा, आपल्या सगळ्यांना माहीत आहे, जिथे घाणेरडेपणा, अस्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी कधीच वास करत नाही. मग बघा, तशा घरामध्ये आजारपण वगैरे अशा गोष्टी वाढत राहतात. आपण म्हणतो की मी एवढं सगळं करते तरी असं का? तर हे कारण मुख्य असतं. किचनमध्ये सुद्धा काही पदार्थ जसं की लोणचं, तुमची चटणी वगैरे असेल तर ती कधी होतात खराब. जास्त दिवसाच्या असेल तर तुम्हाला त्यासुद्धा बाहेर काढायच्या आहेत. धुवून तुम्ही भरण्या साफ करून पुन्हा दुसऱ्या मसाला वापरू शकता. पण खराब झालेलं लोणचं, खराब झालेल्या चटण्या तुम्ही ठेवायला नाही पाहिजे.
तर बघा, आपल्या मराठमोळ्या नवीन वर्षाला सुरुवात होत आहे. तर आपल्याला दिवस बदलायचे असतील तर या काही छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. कधी-कधी बघा, आपल्या घरामध्ये छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होत असतात, तर हेच मुख्य कारणं असतात. तर बघा, अशा प्रकारे काय वस्तू बाहेर काढायच्या, काय नाही, हे मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे. व्हिडिओ कसा वाटला हे मला माझ्यासोबत नक्की शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जर व्हिडिओ आवडला तर नंतरच्या अशाच भक्ती रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला स्वामींची लेक सई या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. श्री स्वामी समर्थ.